नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे. अर्ज खरेदी करणं, अर्ज भरण्याची प्रक्रिया, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. 29 तारखेपर्यंत ही धावपळ चालणार आहे. महायुती, महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाचे सगळे गुऱ्हाळ चालू आहेत. ते बाहेर पडतील. नेमकं काय त्यांचं दोघांचंही नेमक्या कोणाला किती जागा दिल्या जातील हेही जाहीर होईल. पण आणखीन सगळं चित्र स्पष्ट व्हायला 4 नोव्हेंबर दिवाळी संपल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याशिवाय चित्र स्पष्ट होणार नाही. प्रचाराचा एकूण राळ उठवली जाईल. आपण आजच्या व्हिडिओमध्ये लातूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघाचं सध्याचं काय चित्र आहे ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. एक लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे की या मतदारसंघामध्ये विलासराव देशमुख निवडून आले होते आणि त्यानंतर सलग 3 टर्म त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख हे निवडून येत आहेत. भाजपवरती आरोप केला जातो की अमित देशमुख निवडून यावेत अशीच व्यूहरचना भाजप करतो. यावेळी पहिल्यांदा अमित देशमुखांना काउंटर होईल असा उमेदवार मिळेल अशी अपेक्षा आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश घेतलाय आणि त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे. आता नेमकं भाजप काय करते माहिती नाही, पण समजा जर अर्चना पाटलांना तिकीट मिळालं तर अमित देशमुख आणि अर्चना पाटील यांची लढत रंगत होणार आहे. या रंगतदार लढतीमध्ये वंचितकडनं विनोद खटके हे उमेदवार आहेत. आता मनोज जरांगेचा उमेदवार असेल, त्याच्यानंतर आणखीन बरीच MIMचा उमेदवार असू शकतो आणि त्यामुळे या मतदारसंघाचं चित्र हे रंजक होणार आहे. 4 तारखेनंतर ह्याची चर्चा चांगल्या पद्धतीनं करता येईल. पण ही निवडणूक अमित देशमुखांना यावेळी सोपी नाही अशी चर्चा मतदारसंघात आहे. दुसरा मतदारसंघ आहे लातूर ग्रामीण. विलासराव देशमुखांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मागच्या वेळेला सचिन देशमुख हे शिवसेनेचे, एकत्रित शिवसेना त्याचे उमेदवार होते आणि त्यांची अनामत रक्कम जप्त झालेली होती. मॅनेज उमेदवार होते ते. या मतदारसंघामध्ये नोटाला सर्वाधिक मतं पडलेली होती. रमेश कराड यांचं तिकीट डावलून भाजपने ही जागा सेनेला सोडली होती. त्यानंतर रमेश कराडांना विधान परिषदेवर घेतलं गेलं, ते आमदार झाले. आता आणखीन त्यांचे 2-2.25 वर्ष शिल्लक आहेत. आता या वेळेला रमेश कराड हे उमेदवार राहतील धीरज देशमुखांच्या विरोधात. दुसरं एक नाव आहे जे विलासराव देशमुखांचे PA राहिलेले आहेत, शंकर भिसे, सेवानिवृत्त आहेत, जे त्र्यंबक भिसे आमदार लातूर ग्रामीणचे, धीरज देशमुखांच्या अगोदरचे, त्यांचे भाऊ आहेत, सख्खे भाऊ. ते भाजपकडनं रिंगणात उतरतील अशी एक चर्चा आहे. आता ते रिंगणात उतरले तर सचिन देशमुखांप्रमाणे ते मॅनेज उमेदवार आहेत का ते विजयी होण्यासाठी उभे राहणार आहेत, याची पण चर्चा आत्ताच मतदारसंघात सुरू झाली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये हे नाव जाहीर होईल आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी ठरतील. यानंतरचा महत्त्वाचा मतदारसंघ आहे निलंगा. या मतदारसंघामध्ये संभाजी पाटील निलंगेकर, माजी पालकमंत्री, हे 3 वेळा निवडून आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये 20,000 मतांनी तिकडे भाजपा मायनस होता आणि त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर हे गॅसवर आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार, पारंपरिक त्यांचे काका अशोक पाटील निलंगेकर असतील किंवा काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे असतील किंवा डॉक्टर अरविंद भातांब्रे असतील, ही 3 नावं चर्चेत आहेत. या 3 नावांपैकी कोण उमेदवार काँग्रेसचा होतो, त्याच्यानंतर बंडखोरी कशी होते, त्याच्यावरती या निवडणुकीत काय होईल
ही चर्चा रंगेल. औसा विधानसभा मतदारसंघ आहे. मागच्या वेळेला अभिमन्यू पवार यांनी बसवराज पाटील मुरुमकर यांचा पराभव केला होता, माजी मंत्री. आता पुलाखालून पाणी भरपूर गेलं आहे. बसवराज पाटील मुरुमकर हे भाजपात आलेत आणि औशामध्ये आता ही जागा शिवसेना उबाठाने लढवायची का काँग्रेसने लढवायची अजून वाद सुटलेला नाही. सुटेल 1-2 दिवसात. त्यात मग श्रीशैल्य उडगे उमेदवार असतील, दिनकर माने उमेदवार असतील की संतोष सोमवंशी उमेदवार असतील हे पण ठरायचं आहे. आणि ही निवडणूक देखील एकूण अभिमन्यू पवार यांनी या मतदारसंघात प्रचंड काम केलंय. मग विकासाकडे लोक पाहतील काय विकासाच्या नावाखाली तिकडे गोंधळ झालाय असा आरोप विरोधकाकडून केला जातो. कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घेण्याचं काम केलं गेलंय असा आरोप केला जातो. काय होणार आहे हे तिकडे नक्की ठरेल, पण 4 तारखेनंतर याचं चित्र स्पष्ट होईल. आता या 4 मतदारसंघाव्यतिरिक्त 2 मतदारसंघ असे आहेत जे अहमदपूर आणि उदगीर याचं चित्र आत्ताच हळूहळू स्पष्ट व्हायला आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात संजय बनसोडे राज्याचे क्रीडा मंत्री हे अजितदादा गटाचे आहेत आणि त्यांच्या विरोधात शरद पवार राष्ट्रवादीचे सुधाकर भालेराव माजी आमदार, जे भाजपचे 2 वेळा आमदार होते, 2 महिन्यापूर्वी त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. या मतदारसंघामध्ये विश्वजित गायकवाड हे उमेदवार राहतील अशी एक चर्चा आहे. आता पुन्हा ती चर्चा अशी सुरू झाली की संजय बनसोडेंनी थेट देवेंद्र फडणवीसांना विनंती करून विश्वजित गायकवाड हे जर उभे राहिले तर अकारण माझी मतं खाल्ली जातील आणि त्यांना ते उभे राहणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या अशी विनंती केल्याचं कळतं. आणि विश्वजित गायकवाड यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असं सांगितल्याची IQ माहिती आहे. प्रत्यक्ष 4 तारखेपर्यंत काय होणार आहे हे माहिती नाही. सुधाकर शृंगारे माजी खासदार हे देखील या निवडणुकीमध्ये इच्छुक राहतील, ते दावेदार आहेत अशी चर्चा होती, पण तीही चर्चा आता धूसर व्हायला लागली आहे. थेट सामना संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव असा होतो का ही निवडणूक किती रंगी होती, बहुरंगी होती याच्यावरती यातलं भवितव्य आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बाबासाहेब पाटील हे अजितदादा गटाचे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात पारंपरिक लढत विनायकराव पाटील सगळे पक्ष फिरून आलेत, ते आता शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत. आता या दोघांमध्येच लढत होणार की तिकडे ओबीसीचं कोणी बंडखोरी करणार, कारण ओबीसीचा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये भाजपचे भारत सामे हे एकमुखी उमेदवार असतील अशी चर्चा झाली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांचं नाव चर्चेत येतं आहे, माजी आमदार बबरुवान खंदाडे यांचं नाव चर्चेत येतं आहे. आता ओबीसीमधून ह्या तिघांपैकी कोण उभे राहणार, हे दोघं तर आहेतच. मग ही लढत पुन्हा मराठा वर्सेस ओबीसी अशी होते की आणखीन काय होतं हे देखील चित्र स्पष्ट व्हायला 4 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण आत्ता सगळ्याच मतदारसंघात 6ही मतदारसंघामध्ये कोणालाही आपण 100% निवडून येऊ याची खात्री नाही आहे. सगळेजण मतदारांना भेटण्यामध्ये मग्न आहेत, स्ट्रॅटेजी करण्यामध्ये मग्न आहेत. पण सगळेचे सगळे उमेदवार हे गॅसवर आहेत, मनात धुकधुक आहे, पण तोंडामध्ये आव आणावा लागतो की मला काही चिंता नाही, सगळे लोक माझ्या मागे आहेत असं म्हणावंच लागतं. त्यामुळे प्रत्येक आमदार यस मी 100% निवडून येणार असाच दावा करतोय. पण हे सगळं चित्र स्पष्ट व्हायला आणि प्रत्यक्ष प्रचार यंत्रणा वेग घ्यायला 4 तारखेनंतर म्हणजे 5 तारखेपासून ह्याला प्रारंभ होईल. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.